नमस्कार बालमित्रांनो, आज आपण गणित या विषयातील बेरीज हातच्याची हा भाग बघणार आहोत। सुरुवातीला आपण उजळणी म्हणून बिनहातच्याचा बेरीजचं एक उदाहरण बघूया। गणित आहे 403 अधिक 64। शतक दशक एकक मांडून घेतले, अधिकचं चिन्ह दिलं। 64 ही दोन अंकी संख्या आहे म्हणून आपण दशक पासून सुरुवात करणार मांडायला। बेरीज नेहमी आपण एककांपासून करतो। 4 आणि 3 7, दशकांची बेरीज 6 आणि शतकांची बेरीज 4। उत्तर आलं 467। आता आपल्या पुस्तकात काही उदाहरण सांगितलंय। सन्माजवळ काही माळा आहेत, त्या माळा किती आहेत पहिल्यांदा आपण मोजूया। 1 2 3 4 5 6 7 या माळा दशक माळा आहेत, हे तुम्हाला माहिती आहे। 7 दशक माळा आणि काही सुट्टे मणी आहेत। ते सुट्टे मणी किती आहेत पहिल्यांदा मोजूया आपण। 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे सलमाजवळ 7 दशक माळा आणि 7 सुट्टे मणी असे एकूण मणी किती आहेत 77। 7 दशक 7 एकक 77 हे आपण दुसरीमध्ये शिकलेलो आहोत। सोनू जवळ अशाच काही माळा आहेत, त्या माळांची संख्या बघूया आपण पहिल्यांदा किती आहे। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 दशक माळा आहेत म्हणजे 80 झाले। सुट्टे मणी किती आहेत तिच्याकडे बघूया आपण। 1 2 3 4 आणि 5 8 दशक माळा 80 आणि 5 सुट्टे मणी म्हणजे एकूण मणी तिच्याकडे आहेत 85। आपल्याला विचारलंय काय, या दोघींकडचे मिळून एकूण मणी किती होतील। या दोघींकडचे 77 आणि 85 मिळून किती होतील म्हणजे आपल्याला यांची बेरीज करायची आहे। आपल्याला चित्र दिल्यामुळे आपल्याला सोपं जाईल। आपण पहिल्यांदा एककांची बेरीज करतो म्हणून आपण पहिल्यांदा इथं सुट्ट्या मण्यांची बेरीज करूया। सलमाकडचे सुट्टे मणी 7, सोनूकडचे सुट्टे मणी 5, दोन्ही मिळून मणी होतील 12। पण तुम्हाला माहिती आहे 12 म्हणजे 1 दशक आणि 2 एकक म्हणून आपण 1 माळ आणि 2 सुट्टे मणी त्यापासून तयार करूया। ते आपण वेगळे मांडून घेतले। आता आपण दशक मण्यांच्या माळांची बेरीज करूया। बघा, सलमाकडच्या 7 माळा आणि सोनूकडच्या 8 माळा, दोन्ही मिळून माळा झाल्या 15। पण आपल्याला माहिती आहे की वरती आपल्याकडं 1 दशक माळ तयार आहे म्हणजे एकूण दशक माळा होतील 16। दशक माळा आपल्याकडे आहेत 16, परंतु आपल्याला हे माहिती आहे की जर आपण 10 दशक माळा एकत्र केल्या तर त्यापासून 1 शतक माळ तयार होते। 10 दशक माळा आपण एकत्र केल्या, 1 शतक माळा आपण तयार केली। 16 मधल्या 10 दशक माळा कमी झाल्या, उरल्या 6 दशक माळा आणि सुट्टे मणी उरले 2। म्हणजे या दोन्हींची बेरीज किती झाली बघा। शतक किती तयार झाले त्यापासून शतक माळा किती तयार झाल्या। शतक माळा तयार झाल्या 1, दशक माळा किती तयार झाल्या दोन्हींची बेरीज केल्यानंतर। दशक माळा तयार झाल्या 6 आणि एकक म्हणजे सुट्टे मणी किती शिल्लक राहिले तर ते सुट्टे मणी शिल्लक राहिले 2। म्हणजे 77 आणि 85 एकूण मण्यांची संख्या झाली 162। बघा, अजून एक असं उदाहरण बघूया आपण। 6 दशक माळा आहेत आणि खाली 5 दशक माळा आहेत, यांची आपल्याला बेरीज करायची आहे। आपल्याला सहज सांगता येईल की 6 आणि 5 हे 11 दशक आहेत। दशक माळ हे दशकचं प्रतीक आहे त्यामुळे 11 दशक आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की 10 दशक माळा एकत्र केले की 1 शतक माळ होते आणि उरलेली 1 दशक माळ म्हणजे यापासून 1 शतक माळ 1 तयार होईल। 11 दशक म्हणजे 1 शतक असेल आणि उरलेला 1 दशक असेल। 11 दशकांपासून 1 शतक तयार होईल आणि उरलेला 1 दशक असेल। आपल्याला हेच पुढं शाब्दिक स्वरूपामध्ये विचारलंय म्हणजे 17 दशक आहेत आपल्याकडं, तर त्यापासून किती शतक आणि किती दशक तयार होतील ते आपल्याला विचारलंय। आणि तुम्हाला माहिती आहे सहजपणे हे सांगता येईल 17 दशकमध्ये 10 दशकांपासून 1 शतक तयार होतो आणि उरलेले 7 दशक आहे असे दशक म्हणून राहतात। पुढं काय विचारलं बघूया। 18 दशक याच पद्धतीने आपल्याला विचारलंय शतक किती, त्यापासून शतक किती तयार होतील आणि त्यापासून
दशक किती तयार होतील हे आपल्याला विचारलंय. तुम्हाला हेही सहज सांगता येईल. 18 मधले 10 दशक एकत्र केले की 1 शतक तयार होतो आणि उरलेले 8 दशक आहे असे शिल्लक राहतात. आता इथं 21 दशक विचारले. बघा, शतक किती होतील आणि दशक किती होतील विचारले. आपल्याला माहिती आहे 10 दशक एकत्र केले की 1 शतक होतो, पण इथं 20 पेक्षा जास्ती दशक आहेत, त्यामुळे इथं 20 दशक एकत्र केले तर 2 शतक तयार होतील आणि 1 दशक आहे असं शिल्लक राहील. पुढचं उदाहरण बघूया. 32 दशक, त्यापासून शतक किती आणि दशक किती तयार होतील हे आपल्याला विचारलंय. तुम्हाला माहिती आहे 10 दशक म्हणजे 1 शतक, 20 दशक म्हणजे 2 शतक, 30 दशक म्हणजे 3 शतक. इथं 32 हा आकडा आहे, त्यामुळं 3 शतक होतील आणि उरलेले 2 दशक शिल्लक राहतील. पुढे बघूया आपण काय विचारलंय. 27 दशक विचारले आपल्याला. 27 दशकांपासून आपल्याला शतक आणि दशक हे वेगवेगळे करायचे, तयार करायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे 20 दशक म्हणजे 2 शतक, त्यामुळे 2 मांडणार आपण इथं आणि उरलेले 7 दशक हे दशकच राहतील. 45 दशक, यापासून आपल्याला शतक आणि दशक वेगवेगळे करायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे 10 दशक म्हणजे 1 शतक, 20 म्हणजे 2 शतक, 30 म्हणजे 3 शतक, 40 म्हणजे 4 शतक. ते 4 शतक आपण मांडून घेऊया आणि उरलेले 5 दशक आपण आहे असे मांडून घेऊया. 31 दशक सहजपणे तुम्हाला सांगता येईल. तुम्ही जर निरीक्षण केलं तुम्हाला लक्षात येईल की 2 अंकी दशक संख्या असतील, दशक असेल तर त्यातला पहिला अंक हा शतक असणार आहे आणि दुसरा अंक हा दशक असणार आहे. 31 पासून 3 शतक आणि 1 दशक शिल्लक राहतील. या मालिकेतलं शेवटचं उदाहरण 52 दशक. 10 दशक म्हणजे 1 शतक, 20 म्हणजे 2, 30 म्हणजे 3, 40 म्हणजे 4, 50 म्हणजे 5. म्हणजे या 52 दशकपासून 5 शतक तयार होतील आणि 2 दशक तयार होतील. हे लक्षात घ्या, हे दशक आहेत म्हणून यांचं रूपांतर आपण शतकामध्ये करू शकतो. आता याचे उलट विचारलं समजा, म्हणजे शतक आणि दशक दिले आणि त्यावरून एकूण दशक विचारले तर ते सुद्धा आपल्याला काढता यायला पाहिजे. 2 शतक आणि 5 दशक म्हणजे 25 दशक, 2 शतक म्हणजे 20 आणि दशक आणि 5 म्हणजे 25. 4 शतक म्हणजे 40 दशक, त्यामध्ये किती मिसळायचे आहेत बघा, 3 दशक मिसळायचे. 40 आणि 3 एकूण होतील 43 दशक. पुढं काय विचारलंय बघूया आपल्याला. 1 शतक विचारलंय. 1 शतक म्हणजे 10 दशक झाले आणि 9 दशक, 10 आणि 9 19 म्हणजे एकूण दशक होतील 19. 3 शतक सहज लगेच सांगता येईल तुम्हाला. 3 शतक म्हणजे 30 दशक. 4 दशक त्यात मिसळायचे, 30 आणि 4 34 दशक होतील. पुढे बघूया. 2 शतक म्हणजे 20 दशक आणि त्यामध्ये मिसळायचे किती आपल्याला, 9 दशक मिसळायचे. 20 आणि 9 29 दशक. लक्षात घ्या, हे शतक दशक दिल्यामुळं यांचं रूपांतर आपण फक्त दशकांमध्ये करतो आहोत. 3 शतक म्हणजे 30 आणि वरचे 5 दशक म्हणजे 35 दशक असे याचं रूपांतर या संख्येचं होणार आहे. आणखी उदाहरण बघूया आपण. 6 शतक म्हणजे 60 आणि पुढे दिलेत 3 दशक म्हणजे दोन्ही मिळून होतील 63. पुढं काय विचारलं बघूया. 7 शतक आहेत म्हणजे 70 दशक झाले आणि सुट्टे दशक किती दिलेत बघूया, 4 दशक. 70 आणि 4 दोन्ही मिळून होतील 74 दशक. 4 शतक दिलेत म्हणजे 40 झाले दशकांच्या बाबतीत विचार केला तर, आणि वरती 4 दशक आणखी. 40 आणि 4 दोन्ही मिळून होतील 44 दशक. 3 शतक म्हणजे 30 झाले, 30 दशक झाले आणि 7 दशक दोन्ही मिळून होतील 30 आणि 7 37, 37 नव्हे 37 दशक होतील. आता इथं आपल्याला संख्या चित्रांच्या स्वरूपात दिली आहे आणि आपल्याला त्यांची बेरीज करायची आहे. बघा, शतकाची पुरचुंडी 1 दिली आहे, दशकांसाठी 3 वापरले ते 2 दिलेत,
एकक किती येत आहेत ते पाहूया. पहिल्यांदा चित्रावरून आपल्याला संख्या तयार करावी लागेल आणि मग त्यांची बेरीज करावी लागेल. बघा एकक सध्या 4 आलेत. 5, 6, 7 आणि 8. पहिल्यांदा आपल्याला शतक दशक एकक मांडून घेऊया. शतक 1 आहे, 1 शतक आहे. दशकाचे किती आहेत बघा, त्रिकोण 2 त्रिकोण आहेत म्हणून 2 दशक आहेत. आणि एककाचे गोल आहेत 8 म्हणजे इथं 8 एकक आहेत. 1 शतक, 2 दशक आणि 8 एकक म्हणजे संख्या आहे 128. तुम्हाला समजावं म्हणून शतक दशक एकक त्यांच्या बाजूला मांडलेला आहे. एरवी आपण वरती लिहितो शतक दशक एकक आणि बेरीज करतो. शतकसाठी किती आलेत बघा इथं 2, दशकसाठी 1 आलेला आहे आणि एककसाठी किती आलेत बघा 1, 2, 3 झाले, 4, 5 आणि 6. इथे 6 एकक आहेत. मग आता आपण दशक शतक एकक व्यवस्थित लिहून घेऊया. 2 शतक आहेत म्हणून 2 श. दशकासाठी 1च आहे म्हणून 1 द आणि एकक 6 आहेत म्हणून 6 ए. 6 ए म्हणजे 6 एकक. यांची आपल्याला बेरीज करायची आहे. दोन्ही मिळून किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे बेरीज आपण नेहमी एककांकडून करत असतो. 8 आणि 6 14. हे 14 एकक आहेत. आपण दशकांची बेरीज करणार. 3, 2 आणि 1 3 होतात, 3 दशक. आणि शतकांची पण बेरीज 3च येते. 2 आणि 1 3 शतक. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला हे माहिती आहे 14 एकक म्हणजे 1 दशक होतो. 14 एककांपासून 1 दशक तयार होतो आणि उरलेले 4 एकक सुट्टे राहतात. म्हणजे इथं जो दशक तयार झालेला आहे 1 तो आपल्याला दशकामध्ये मिळवावा लागेल. त्यामुळे इथं एकक शिल्लक उरतील 4 एकक. आधी आपल्याकडे 3 दशक होते आणि हा नवीन तयार झालेला 1 दशक असे 4 दशक होतील. आणि शतक आहे असे 3 शिल्लक उरतील. म्हणजे इथं उत्तर येणार आहे 3 शतक 4 दशक आणि 4 एकक म्हणजे संख्या असेल 344. आता बिना चित्राचे आपण संख्या घेऊन बघूया. हेच गणित आहे. 128 अधिक पुढची संख्या आहे 216. सांगितल्याप्रमाणे आपण 8 आणि 6ची बेरीज केली, 14 झाले. पण आपल्याला माहिती आहे की 14 मध्ये 1 दशक आहे. तो आपण इथून काढणार आणि इथं दशकाच्या इथं देणार आणि मग आपण दशकांची बेरीज करणार. वरचा 1 अगोदर पकडायचा. 1 आणि 2 3 आणि 1 4 आणि शतकांची बेरीज आहे अशी. याच पद्धतीचं दुसरं उदाहरण आपण पुन्हा एकदा बघूया. तुमच्या पुस्तकात एकच दिलंय. आपण माहितीसाठी आणखी एक उदाहरण बघूया. पहिली संख्या आली बघा 355 अधिक दुसरी संख्या बघूया आपण कोणती येते. 4 शतक 2 दशक 7 एकक 427. याची आपण बेरीज केली. 5 आणि 7ची बेरीज झाली 12. तुम्हाला माहिती आहे 12 एकक आहेत म्हणून 12 एककांपासून 1 दशक तयार होतो. तो आपण बाजूला काढला, दशकाच्या घरात नेऊन ठेवला. आता तिथून बेरीजला सुरुवात करायची. 1 आणि 5 6 आणि 2 8 आणि 3 आणि 4 7. उत्तर आलं 782. याच पद्धतीचं आणखी एक उदाहरण बघूया आपण. 437 अधिक 392. आता 7 आणि 2 झाले 9. इथं 2 अंकी संख्या तयार झालेली नाही आहे त्यामुळे इथं हातचा येणार नाही. पण दशकच्या ठिकाणी 3 आणि 9 12 झाले. 12 दशक. तुम्हाला माहिती आहे 10 दशकांचा 1 शतक होतो म्हणून आपण हातचा वरती डोक्यावर देतो त्याला हातचा म्हणतो. तो आपण शतकाच्या घरात दिला. उत्तर आलं 829. याच पद्धतीचं दशकाच्या घरातल्या हातच्याचं आणखी एक उदाहरण बघूया. 664 संख्या आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे 295. 5 आणि 4 9 झाले. इथं पण 9 आले. 10 पेक्षा लहान संख्या आहे त्यामुळे इथं दशक तयार होत नाही. 6 आणि 9 15 झाले. 15 दशक मधला 10 दशक याच्यापासून 1 शतक तयार होतो. तो आपण तिथे दिला. दशक उरलेले 5 आहे असे लिहिले.
आणि शतकांची बेरीज केली झाली 9, उत्तर आलं 959. पुढचं उदाहरण बघूया आपण. 269 अधिक 337. बघा 9 आणि 7 झाले 16. 16 मधला एक दशक तयार झाला, तो आपण इथं दिला. आता बघा दशक किती तयार झाले? 10 तयार झाले. त्यामुळं इथला एक 10 दशकाचा एक शतक आपण इकडे दिला, म्हणजे इथं 0 दशक राहिले आणि शतक झाले 2 आणि 3 5 आणि 1 6. उत्तर आलं 606. पुढची संख्या आहे, पुढचं गणित आहे 487. दोन्हीकडे हातच्यात उदाहरण मुद्दाम तुम्हाला दाखवलेलं आहे. अधिक 146. 6 आणि 7 13 होतात. 13 एकक पासून एक दशक तयार होतो आणि 3 एकक तयार होतात. दशक आपण देऊन टाकला दशकाच्या घरामध्ये. 1 आणि 8 9 आणि 4 13. 13 दशक झाले. 10 दशकांचा एक शतक होतो, तो आपण शतकाच्या घरात देऊन टाकला. 3 दशक शिल्लक उरले आणि शतकच झाले 4 आणि 1 5 आणि 1 6. उत्तर आलं 633. तुमच्या पुस्तकात दिलेली हे गणित तुम्ही सोडवा. अडचण आल्यास व्हिडिओ पुन्हा पुन्हा वारंवार पहा, समजून घ्या आणि अभ्यास आपला सांगितलेला पूर्ण करा. धन्यवाद.